भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पोहोचला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबर म्हणजे शुक्रवार पर्थमधील ॲप्टेस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळालेली आहे. ही बातमी म्हणजे भारताचा स्टार फलंदाज के. एल. राहुलने पुन्हा एकदा नेटमध्ये फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. भारत विरुद्धच्या सराव सामन्यात राहुलला प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. वेगवान चेंडू राहुलच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला लागला होता, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. मात्र राहुल आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल यशस्वी जयस्वालसह डावाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. रोहितसाठी परत कसोटीत खेळणे कठीण आहे. रोहित दुसऱ्यांदा वडील झाला असून त्याला काही दिवस कुटुंबासोबत राहायचे आहे. रोहित ॲडिलेड कसोटीसाठी संघात सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शुभमन गिल परत कसोटीत खेळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालेली आहे. सराव सामन्यात दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेताना शुभमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर लगेच स्कॅनसाठी मैदान सोडले. बीसीसीआयच्या एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे आणि कसोटी सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तो तंदुरुस्त होणे जवळजवळ अशक्य झालेले आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.